बॅरिस्टर अतुल साहेबांचं नेतृत्व या सगळ्या परिसराला मिळालं। तेही राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते बांधकाम मंत्री होते। त्यावेळेला रेवर्स रेड्डी या कामाची त्यांनी कल्पना घेतली होती। रेवर्स करंजा पुलाचं काम सुद्धा अतुल साहेबांनी सुरू केलं होतं, नंतर ते थांबलं। मधल्या कालावधीमध्ये आधी तू ज्यावेळेला जिल्ह्याची पालकमंत्री झालीस, दादांच्या वॉर रूम मध्ये पहिल्या प्रथम जर काय कुठला प्रकल्प असायचा, कारण दादांची एक शिस्त होती, वक्तशीरपणा होता। दर मंगळवारी किंवा बुधवारी त्यांच्या वॉर रूम मध्ये राज्याच्या हिताच्या प्रत्येक प्रकल्पाचं नेमकं काय काय स्थिती झालेली आहे, किती प्रगती पथावरती आहे, त्याला नेमकं काय निधीची आवश्यकता आहे, याचा ते आढावा घ्यायचे। आधी तिला आवर्जून बोलवायचे। मी अर्थमंत्री झालो त्याला बागमाणला बाणकोट खाडीवरच्या पुलाची सुरुवात केली। दादांकडे आम्ही सर्वांनी आग्रह धरला, त्याच्यातून आज अटल सेतूच्या नंतर करंजाचा रेवर्स पूल असेल, साळा खाडीवरचा पूल असेल, आगरदांडा ते त्रुंबाडीचा पूल असेल, बागमाणला ते बाणकोट असेल किंवा पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील आज पुलाची बांधकामं सुरू आहेत। त्यावेळेला एक आराखडा तयार केला जात होता, एक टुरिस्ट सेंटर या सगळ्या आयकॉनिक पुलाच्या वरती टुरिस्ट असावं या पद्धतीची कल्पना दादांच्या जवळ आदितीने त्यावेळेला मांडली। अनेकेचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असायचा आणि म्हणून एकेकाळचं अंतुले साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आज आम्ही पावलं उचलतो आहोत। वहिनी आपल्याला विनंती आहे की आता पुलाची बांधकामं सुरू झालीत, आपण तर आमच्या नेते आहातच, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्रजी आहेत, एकनाथराव आहेत, आपण त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री काम करतात। हा सागरी महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रखडला, त्याचं काम एका बाजूला पूर्णत्वास जाईल, पण हा सागरी महामार्ग झाला तर लोक पर्यटक देशातल्या कुठल्याही समुद्र किनाऱ्यावरती जाणार नाही, गोव्याला सुद्धा विसरतील, पण पर्यटक माझा रेवर्स पासून ते वेंगुर्ल्याच्या रेवर्सच्या रेड्डीच्या खाडीपर्यंत इतक्या प्रचंड प्रमाणावरती आंतरराष्ट्रीय पर्यटक येतील की त्याच्यातून आपल्याला नवी दृष्टी मिळालेली पाहायला मिळू शकेल। अशा अनेक कामाची रचना पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे। आज आपल्याला या निमित्ताने एवढ्यासाठीच बोलवलं, आपण इथे यावं। दादांजी याच शहरामध्ये